मित्रांनो, आजचा व्हिडिओ चुकवू नका. खूप महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला देतोय. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर विषय असा आहे की 1 जानेवारी 2026 पासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. पैशांच्या गोष्टींविषयीचे नियम बदलणार आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होईल. असे कोणते नियम बदलणार आहेत चला सांगतो. गुड न्यूज म्हणजे तुमच्या किचनमधील सिलेंडरची किंमत कमी होणार आहे. LPG, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 1 जानेवारी रोजी सुधारित केल्या जातील. डिसेंबरमध्ये सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 10 रुपयांनी कमी केल्या. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होतील अशी शक्यता आहे. विमान इंधनाच्या किमतीही 1 जानेवारीपासून बदलू शकतात. यामुळे साहजिकच प्रवास आणि स्वयंपाक दोन्ही स्वस्त होईल. दुसरा महत्त्वाचा मोठा बदल सांगतो तो म्हणजे रेशन कार्डबद्दलचा. आता रेशन कार्डची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी झाली आहे. सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आता बंद होतील. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. एक बॅड न्यूज सांगतो ती म्हणजे आधार पॅन लिंकिंगबद्दलची. आधार आणि पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत पॅन आधार लिंकिंग प्रोसेस पूर्ण केली नसेल तर तुमचं पॅन कार्ड जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होईल आणि तुम्हाला बँकिंगपासून ते ITR भरण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये अडचणी येतील. आता सरकारने जर मुदत वाढवली तर तुम्ही नशीबवान आहात असं समजा. सॉरी बरं का, आणखी एक बॅड न्यूज म्हणजे या वर्षात गाड्या महागणार आहेत. जानेवारी 2026 पासून कार कंपन्या कारच्या किमती वाढवणार आहेत. होंडा त्यांच्या वाहनांच्या किमती 1 ते 2% वाढवू शकते. निसान 3% आणि महिंद्रा 2% किमती वाढवण्याची तयारी करतेय. नवीन वर्षात BYDची सिलियन सीन ही गाडी महागणार आहे. मर्सिडीज बेन्झने कारच्या किमती 2% वाढवण्याची तयारी केली आहे. BMW कारसुद्धा 3% महागणार आहे. बँकिंग व्यवस्थेत एक बदल केला जातोय त्याबद्दल लक्ष असू द्या. SBI, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँक या कर्जाचे दर कमी करतील. हा निर्णय 1 जानेवारीपासून लागू होईल. परिणामी जानेवारीपासून नवीन मुदत ठेवीचे व्याजदर लागू केले जातील. शिवाय अनेक प्रमुख बँकांनी व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिलेत. यामुळे होम लोन आणि पर्सनल लोन तुलनेने स्वस्त होऊ शकतात. आणखी एक म्हणजे क्रेडिट स्कोअर बदलणार आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी आता तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाहीये. याआधी दर 15 दिवसांनी क्रेडिट स्कोअर अपडेट व्हायचा, तर आता प्रत्येक आठवड्याला अपडेट केला जाईल. याचा फायदा कर्जदारांना होईल, कारण वेळेवर केलेल्या EMI पेमेंटचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येईल, ज्यामुळे बँकांना अचूक निर्णय घेण्यास वेळ लागणार नाही. आता एक बदललेला नियम सांगतो तो शेतकरी मित्रांसाठी. UP सह अनेक राज्यात फार्मर ID बंधनकारक